नमस्कार. आज पुष्पास किचनमध्ये आपण गरमागरम अशी गाजराची भाजी कशी बनवणार ते बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया या पौष्टिक रेसिपीसाठी. तर त्यासाठी इथे मी हे गाजर सोलून घेतले होते 3 ते बारीक कापून घेतले. त्यानंतर कांदा, त्यानंतर आपण इथे ही मेथी बारीक कापून घेतलेली आहे ती घेतली आपण. त्यानंतर मी इथे हे टमाटर एक घेतलेला आहे बारीक कापून. तर मग झटपट याच्या रेसिपीला स्टार्ट करू. त्यासाठी मी इथे ही कढई ठेवली आहे. त्यात आता मी हे तेल टाकून घेणार. इथे मी हे 3 चम्मच तेल टाकून घेतलं. त्यानंतर अर्धा चम्मच जिरा आणि मोहरी टाकून घेतली आपण. त्यानंतर जो कांदा कापून घेतला होता आपण बारीक तो पण यात टाकून घेऊ आणि थोडासा बदामी होईपर्यंत याला होऊ देऊ. आणि त्यानंतर आता आपण इथे ही लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवली होती ती टाकून घेऊ. थोडंसं बदामी कलर आला आपल्या कांद्याला की मग आपण हे टाकून घेतलं, म्हणजे आपण पूर्ण टाकेपर्यंत आपल्या लालसर असा कांदा भाजला जाईल. तर आता मी इथे हळद टाकून घेतलेली आहे अर्धा चम्मच. त्यानंतर चवीनुसार तिखट, तर इथे मी 1 चम्मच घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चम्मच जिरा पावडर टाकून घेतली आपण आणि अर्धा चम्मच धने पावडर पण टाकून घेऊ. त्यानंतर रेडीमेड कांदा लसूण चटणीचं पॅकेट आणलं होतं मी, तर ते आपण अर्धा चम्मच यात टाकून घेणार. हे ऑप्शनल आहे. आता आपलं मिक्स झालं की आपण यात हे टमाटर जे बारीक कापून घेतलं होतं ते टाकून घेऊ. त्यानंतर आता चवीनुसार मीठ, तर मी इथे अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे. हे आपली भाजी थोडीशी कमीच होते झाल्यावर म्हणून. त्यानंतर आता आपण ही मेथी धुवून घेतलेली आहे. चांगल्या पाण्याने ही 2 पाण्याने धुवून घ्यायची आणि मगच यूज करायची. तर इथे मी आता हे चांगलं मिक्स करून घेणार आणि मग आपण जे बारीक गाजर कापले होते ते आपण यात टाकून घेऊ. आणि आता ही पूर्ण भाजी आपण चांगली मिक्स करून घेऊ. आणि आता आपल्याला हे गाजर शिजायला टाईम लागणार, तर आपण इथे 2 ते 3 मिनिटासाठी हे गाजर इथे ठेवलेले आहे. त्यानंतर आपण थोडेसे शिजले की यात हा शेंगदाण्याचा भुर्का टाकून घेतलेला आहे 2 चम्मच बारीक. आता आपण हे थोडं मिक्स करू आणि वापस 3 ते 4 मिनिटासाठी हे गाजर शिजेपर्यंत याला आपण झाकून ठेवू. तर साधारणतः 4 ते 5 मिनिट आता झालेले आहे. आपण याला चेक करू शकतो की हे झालेले आहेत की नाही, तर गाजर चांगले शिजले की नाही. तर सो आता हे चांगले शिजलेले पण आहे. सो आपली ही भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे. तुम्ही यात कोथिंबीर टाकून यावर झाकण ठेवून 2 मिनिट गॅस बंद करून ठेवा आणि बस, नंतर ही भाजी सर्व करण्यासाठी रेडी आहे. सो तुम्ही ही भाजी तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.